श्रंग ऋषी देहभाव विसरून गेले. कोणामुळे? त्या इंद्रानं पाठवलेल्या ज्या अप्सरा होत्या आश्रमात आल्यात, त्यांच्या हातामध्ये सुंदर प्रकारचा विणा होता. त्या विण्यावर त्यांनी असा झणकार मारला, गायनाला सुरुवात केली त्या ठिकाणी, तर त्या गायनामध्ये भुलूनच गेला. चला टौकारली कर्ण कुटी उचलोलिया ग्रीवा गाठी प्रमादा लक्षणी दृष्टी मान त्यांची कंठी घातली. एवढा धीन झाला त्या ठिकाणी महाराज की गायन ऐकल्यानंतर तो त्या गायनामध्ये इतका रममान झाला त्या ठिकाणी की त्या अप्सरा गायन करू लागल्या. इतका घाबरू लागला अगोदर, पण आता जवळ जवळ येऊ लागला महाराज. कसा? मृगाचा स्वभाव पूर्ण व्हावे नादाधीन जो जो ऐके गायन तो आपण नाचत. आता मृगाचा स्वभाव त्या ठिकाणी महाराज, त्या हरणाला गायन खूप आवडत आहे त्या ठिकाणी. कारण प्रत्येक प्राणी जो असणारा प्रत्येक विषयामध्ये अडकला त्या ठिकाणी. तसं महाराज सांगतात, हरण शब्द विषयामध्ये अडकल्या गेला त्या ठिकाणी. आणि भुंगा जो असणारा, भुंगा सुद्धा त्या ठिकाणी एका विषयामध्ये अडकला त्या ठिकाणी. पतंग नावाचा जो किडू आहे रूप विषयामध्ये अडकलंय, नाही का? आपण जर दिवा लावला तर ते पतंग नावाचं किडू दिव्याला घिरट्या घालतंय त्या ठिकाणी विझवण्याकरता, पण स्वतःच त्या ठिकाणी मरतंय त्या ठिकाणी. पण त्या विषयामध्ये अडकल्यामुळं तो मरतो त्या ठिकाणी. हत्ती स्पर्श नावाच्या विषयामध्ये गेला. म्हणजे हत्तीला जर पकडायचं असलं ना, तर मोठी लाकडाची हत्तीन तयार करतात. एक मोठा 10 बाय 10 खोल खड्डा असा खांदतात. त्या खड्ड्यावर असं काय लाकडं वगैरे काही काडी कचरा टाकतात. समोर लाकडाची हत्तीन त्या ठिकाणी उभी केलेली असते. या हत्तीला काय वाटतं की ही खरीच हत्तीने त्या ठिकाणी. त्या खोट्या हत्तीनीला भुलला तो त्या ठिकाणी आणि तिला स्पर्श करण्याकरता धावला. खड्ड्यातच जाऊन पडला हा हत्ती असणारा. जरी त्या हत्तीचा विषय चालू असला, रूपक त्या हत्तीचा असलं, विषय आपल्यासाठी चालू आहे बरं का. आपण सुद्धा असेच भुललो त्या ठिकाणी. आपण सुद्धा संसारूपी खड्ड्यात हत्तीसारखे पडलोत. आता आपल्याला बाहेर काढणार कोणीच नाही. चला कोण तुमचे वस्तीचे स्थान कोण्यार्थे येते आगमन तुमचे हृदय व्यथा कोण गंडे अति तीक्ष्ण दिसताती. श्रंग ऋषी त्या अप्सरेच्या एकदम जवळ आलेत आता त्या ठिकाणी महाराज. आता संवाद करू लागले त्या ठिकाणी, त्यांच्याशी बोलू लागले या ठिकाणी. तुमचं गाव कोणतं? तुम्ही कुठे राहतात? तुमचं नाव काय आहे? हे शरीर तुम्हाला कोणी प्राप्त करून दिलं? हे असं त्या ठिकाणी बोलू लागलेले आहेत. कसा? तुझे माता श्रंग म्हणती तुझं ऋषी श्रंगाभिधान आमचे हृदय गंडी तीक्ष्ण गंड ऋषी जाण आमासी म्हणती. त्या अप्सरा होत्या महाराज. अप्सरा बोलू लागल्या श्रंग ऋषीला की तुझ्या डोक्यावर काय आहे? म्हणले माझ्या डोक्यावर शिंग आहेत, म्हणून तुमचं नाव श्रंग ऋषी पडलं. आमच्या वक्षस्थळाच्या ठिकाणी हे गंड असल्यामुळे आम्ही गंडल ऋषी असं त्यांनी सांगितलं आपलं वर्णन करून. कसं? आमचे रती रमान स्थान चाखपा येथील जीवन मनोनी करविती रसपान देती चुंबना धरामृते. ज्या श्रंग ऋषीनं स्वप्नात सुद्धा कधी स्त्री पाहिली नव्हती, पण सहज दर्शन झाला त्या स्त्रीच्या. एवढा अधीन झाला त्या ठिकाणी महाराज. त्या अप्सरा दिव्य अशा असणाऱ्या त्या श्रंग ऋषीला भेटू लागल्या, आलिंगन देऊ लागल्या त्या ठिकाणी. कसा? आमचे सर्वांग सिद्धानुष्ठान आमच्या गंडाचे स्पर्शन करिता सुख समाधान म्हणून आलिंगन त्यासी देती. कारण त्या स्वतःचा अनुभव त्या श्रंग ऋषीला सांगतात की आमच्या ठिकाणी एवढं सुख आहे. पण हे सुख कशाचं होतं माहिती आहे का? विषयाचं सुख होतं महाराज. विषयाचे सुख येथे वाटते गोड, परी पुढे आहे थोर यमदंड. पुढे फार अवघड आहे, दुःख भोगावं लागतंय. कारण हे सुख जे असणारं विषयाचं सुख कधीही वाढत नाही त्या ठिकाणी, ते घटत घटत जात असतंय. परंतु
परमार्थातलं जे सुख आहे हे सुख घडोघडी वाढू लागे. परमार्थातलं सुख एवढं वाढत आहे त्या ठिकाणी आणि विषयाचं सुख घटत जाते त्या ठिकाणी. मी नेहमी दृष्टांत सांगत असतो, नवीन लग्न झाल्यानंतर माणसाला असं वाटतंय की स्वर्ग आता 2च बोट राहिले दादा. आनंद एवढा वाटतो त्या माणसाला की माझं लग्न झालंय. मग पहिल्या वर्षी एवढा आनंद असतो त्या ठिकाणी. मग त्या ठिकाणी नवऱ्यानं सांगावं बायकून ऐकावा. पहिल्या वर्षी बरं का, नवऱ्यानं सांगायचं आणि बायकून ऐकायचं. 1 वर्ष कसं तरी आनंदात जाते. दुसऱ्या वर्षी थोडा बायकोला सगळा घरातला सासरा कसा आहे, सासू कशी आहे, नवऱ्याचा स्वभाव कसा आहे, देराचा स्वभाव कसा आहे, हे सगळं कळल्यानंतर दुसऱ्या वर्षी पार्ट बदलते. दुसऱ्या वर्षी बायको सांगती आणि नवरा ऐकतो त्या ठिकाणी. सगळं तिनं सांगायचं आणि यानं ऐकायचं. असे 2 वर्ष कसे तरी जातात. पण तिसऱ्या वर्षी फार मोठी भानगड होती महाराज. तिसऱ्या वर्षी बायको नवऱ्याचं ऐकत नाही आणि नवरा बायकोचं ऐकत नाही. दोघं एकमेकाला बोलतात आणि यांचं भांडण सगळं गाव ऐकत आहे. प्रभू राम की जय. विनोदाचा भाग आहे पण आहे ते खरे ध्यानात ठेवा. संसारामध्ये सुखच नाही हो. मला संसारामध्ये सुख भासायला लागलेलं आहे पण संसारातलं सुख एक क्षणिक आहे. पण परमार्थातलं सुख या ठिकाणी असं असणार ते गोड आहे, मोठं आहे त्या ठिकाणी. बघा विषयाच्या आधी श्रंग ऋषी कसे गेले पुढच्या ओळीत ऐका आता. चला. आमचे वनींचा पळ पाडू मनोनी देती साखरेचे लाडू येवनी नाही हा सुरवाडू अति दुर्वाडू अनुष्ठान. अहो रात्र अनुष्ठान करणारे श्रंग ऋषी महाराज त्या अप्सरेच्या अधीन झाले त्या ठिकाणी. आता त्या ठिकाणी जोपर्यंत या ठिकाणी आतापर्यंत कधीच स्त्रीला बघितलं नव्हतं पण त्या अप्सरानं त्यांना मोहित केलं त्या ठिकाणी. एवढं काम मोहित केलं त्या ठिकाणी की सांगायची सोय नाही त्या ठिकाणी. चला. ही आमोची समाधी स्थिती बरं. मनोनी रत्ती मुद्रा लाविती रत्यासनी बैसविती झाला वशवर्ती तयासी. बघा झाला वशवर्ती तयासी. श्रंग ऋषी त्या अप्सरेच्या एवढ्या अधीन झाले, एवढे मोहात पडले त्या ठिकाणी की त्यांना आसनाचं सुद्धा ज्ञान असं असणार त्या श्रंग ऋषीला दिलेलं आहे. यालाच आमचं अनुष्ठान म्हणतात, यालाच आमच्या साधना म्हणतात. म्हणजे मोहित केला त्या ठिकाणी. इतका मोहित केला की आता त्यांनी सांगावं आणि श्रंग ऋषीनं ऐकावं त्या ठिकाणी. हीच अवस्था झाली प्रत्येक जीवासाठी. तुमच्या आमच्यासाठी विषय चालू या ठिकाणी. कसा विसरला श्रमस्थिती विसरला पुली गती यावे परतोनी मागुती हे निश्चिती विसरला. श्रंग ऋषी एवढे मोहित झाले, त्या अप्सरेच्या अधीन एवढे झाले तर त्यांचं जे अनुष्ठान होतं ना, रोज सकाळी पहाट ब्राह्मी मुहूर्ता उठायचं, गंगेचं स्नान करायचं, भगवंताचं नामस्मरण करायचं, ध्यान धारणा करायच्या, ते सर्व त्या ठिकाणी अष्टांग योग साधना करायचे श्रंग ऋषी त्या ठिकाणी. ते यम नियम प्राणायाम प्रत्याहार ध्यान आसन मुद्रा हे सगळं विसरून गेले आणि ते काय झालेले आहेत की त्या अप्सरेच्याच चिंतनामध्ये अहो रात्र त्यांच्या डोळ्यामध्ये त्याच दिसू लागले. आता कसा विसरला संध्या स्नान विसरला अनुष्ठान विसरला जप ध्यान गमनागमन विसरला. गमन विसरला. त्याला चालूही वाटणं, बसूही वाटणं, झोपूही वाटणं, आंघोळ बी करीनं, पुन्हा कुठल्या प्रकारचा जप करीनं, देवपूजा करीनं. कारण का कीर्तन चालू झालं तरी घरातून बाहेर निघत ना. आपल्यासाठी विषय चालू आहे दादा. सारखं त्या ठिकाणी आपण संसाराच्या एवढे नादी लागलोत.
त्या अप्सरेच्या एवढे नादी लागलेत आता श्रंग ऋषी की रोजचं ध्यान धारणा करायचं ते विसरून गेले, देवपूजा करायचे ते विसरून गेले, आंघोळ करीनच सारखं चिंतन त्या अप्सरेचंच करू लागले. चला विसरला स्थिती गती, विसरला प्राप्त प्राप्ती, विसरला पितृभक्ती, स्त्रियानुवती वर्तत. श्रंग ऋषीचा विषय चाललेला या ठिकाणी महाराज आपल्यासाठीच या ठिकाणी आहे की बाबा आपलं लग्न झाल्यानंतर एवढे आपण आपल्या पत्नीच्या अधीन जातो, त्या ठिकाणी वडिलाला सुद्धा विसरतो, आईला सुद्धा विसरतो, या ठिकाणी म्हणून देवाला सुद्धा विसरतो, धर्माला विसरतो, नामस्मरण नाही, कुठला सप्ताह नाही, कुठला अन्नदान नाही, कुठली तीर्थयात्रा नाही, सगळं विसरून जातो. नुसता संसार संसार संसार. इतकं गैरममान होत होत आपण त्या संसारामध्ये जे आज श्रंग ऋषी झालेत. चला विसरला निजावस्था, विसरला निज स्वार्थ, विसरला तो निज पिता, स्त्रिया सत्वता ओश केल्या. त्या अप्सराने श्रंग ऋषीला एवढं वश केलं होतं, मारा एवढं अधीन केलं होतं, बस म्हणलं की बसायचा आणि डबल दिली की सुटायचा. महाराज ऐकायचा म्हणीन तसं त्या ठिकाणी श्रंग ऋषी त्या अप्सराचं ऐकू लागले. त्या ठिकाणी एवढा अधीन झाला की आपल्याला काय कशा करता जन्म दिला भगवंतानं. देवे दिला देह भजना गोमटा. ज्या वेळेस आपण आपल्या आईच्या पोटात होतो, उदरात होतो, त्यावेळेस किती दुःख त्या ठिकाणी जीव भोगत होता. त्यावेळेस मनोनिया जीव भ्याला, शरण गेला विठोबाला, पांडुरंगाला शरण गेला जीव आणि त्या ठिकाणी भगवंताला विनंती करू लागला. एक वेळा करी या दुःखाले गळे, एक वेळा करी या दुःखाले गळे, एक वेळा आईच्या उदरामध्ये असताना प्रत्येकानं तुम्ही आम्ही त्या ठिकाणी भगवंताला विनंती केली, देवा एकदा या दुःखातून आम्हाला मोकळं कर. या ठिकाणी भगवंतानं तुमच्या आमच्यावर विश्वास ठेवला आणि आपल्याला जन्म दिला. या ठिकाणी पण झालं काय नेमकं, या ठिकाणी वारा कलीचा लागला, सोहम शब्द विसरला, कोहम कोहम करू लागला. महाराज लेकरू जन्माला आल्यावर कसं रडतंय, ट्याहाय तसं रडत नाही, कोहम कोहम. देवा केव्हा तुला शब्द दिला होता, कारण वारा कलीचा लागला. कलियुगामध्ये आल्यानंतर कलियुगामध्ये काय बघा, ऐका कलीचे महिमान. असत्यासी रिजले जन, पापा देती अनुमोदन, करती हळण संताचे. कलियुगामध्ये सगळं पापच वाढलंय ना, किती पाप, सगळं पापच पाप. या ठिकाणी कली पापाचीच मूर्ती महाराज म्हणतात. म्हणून या कलियुगाचा वारा लागल्यामुळं
तुम्ही आम्ही भगवंताला दिलेला शब्द त्या ठिकाणी असणारे विसरलो त्या ठिकाणी आणि आपण प्रपंचाच्या नादी लागलो त्या ठिकाणी. वास्तविक पाहता तो श्रंग ऋषी कशा करता जन्माला आला हेही विसरला, काय प्राप्त करायचं होतं तेही विसरला, कुठून आलो होतो तेही विसरला आणि काय करायचं हे विसरून गेला. कशामुळं? तर विषयाच्या अधीन झाल्यामुळं, त्या अप्सराच्या नादी लागल्यामुळं त्याचं जपही गेलं, तपही गेलं, अनुष्ठान सुद्धा गेलं, त्या ठिकाणी काही शिल्लक राहिलं नाही. चला विसरला वेद ध्यायन, विसरला शास्त्र पठन, विसरला मी तू कोण, स्त्रियाधीन तो झाला. शास्त्राचं पठन विसरला, नाम जपी विसरला, त्या ठिकाणी सगळं मी कोण आहे तू कोण आहे काहीच नाही त्याच्याच ठिकाणी शिल्लक राहिलं. फक्त चित्त लागलं त्या ठिकाणी, कारण चित्त आराधी स्त्रियांचे. जैसे गारुडी नाचे, जसं तो गारुडी असतो ना, माकडाला नाचित असतो महाराज. ते मदारी असते ना गारुडी, शेरला येतो, आपल्या गावात येत असेल कधी कधी, त्याच्याकडे ते माकड असते त्या ठिकाणी शिकवलेलं. बस म्हणलं की माकड बसतंय, उठ म्हणलं की उठतंय, नाच म्हणलं की नाचतंय, ते कोणाची टोपी घेऊन ये म्हणलं की येते का. तसं झाली अवस्था म्हणले त्या गारुड्याच्या माकडासारखी माणसाची अवस्था झाली त्या ठिकाणी. किती त्या ठिकाणी पुढं आता वावे ऐका. चला क्षणार्ध स्त्रियांची संगती, वनवासी होये वशवती, ते निस्ते स्त्रियांचे सेविती, त्यांची निर्गती कैशनी होये. एकनाथ महाराज म्हणतात क्षणाची संगत. वनामध्ये राहणारा, आश्रमाच्या ठिकाणी राहणारे श्रंग ऋषी होते. अहो रात्र भगवंताचं नामचिंतन करणारे, ध्यान धारणा साधना करणारे, तप अनुष्ठान जप करणारे. पण एका क्षणाची संगत झाली त्या अप्सरे बरोबर तर सगळा कार्यक्रम बिघाडा. आपलं काय होईन दादा? आपण अहो रात्र या स्त्रियामध्ये आणि फिरतो त्या ठिकाणी, बसतो बोलतो त्या ठिकाणी, आपली अवस्था काय होईन काय सांगावं. एकनाथ महाराज म्हणायला लागलेले आहेत की खरोखर आपला उद्धार होईन का न होईन याची चिंता आहे या ठिकाणी. चला स्त्रिया वश केले वनवासी, स्त्रिया केले किंकर ग्रामवासी, अपभ्रंशता स्त्रियापाशी, घात मुक्तीसी स्त्री संगे. बघा या स्त्रीच्या संगतीमध्ये फार मोठमोठ्याची फजिती झाली. तर साधारण माणसाचं काय त्या ठिकाणी, महादेव बडा देव सब देवन का बाबा, फिलिनी के पीछे लागे करे तोबा तोबा, माया छान छानोजी अच्छा भांड भानोजी. महादेवासारख्यांची फजिती होते. एवढंच नाही तर इंद्रा पडले बघ, चंद्र झाला काळा, नारद चुकला चाळा भजनाचा. नारद सुद्धा भजन विसरले ना. कशामुळं? सहज नारद गंगेचं स्नान करायला गेले महाराज, आणि गंगेचं स्नान करण्याकरता गेल्यानंतर पाण्यामध्ये मत्स्य मैथून पाहिलं. पाण्यात तेच विकार डोळ्याच्या द्वारे हृदयात प्रगटला आणि नारदाला त्या ठिकाणी देवाचं चिंतनच आवडणं. नारदाच्या मनात या ठिकाणी विचार आला की आपण 80-90 वर्षाचे झालोत, पण आपण लग्न करायला पाहिजे होतं. कशामुळं? पाहण्यामुळं त्या ठिकाणी विकार त्या ठिकाणी असा असणार. आणि भगवंताकडे आले. त्या ठिकाणी आल्यानंतर भगवंतानं पाहिलं की आजपर्यंत नारद नारायण नारायण करीत येत होते, पण आज चिंतन नाही, नामस्मरण नाही. देवानं विचारलं, नारदा काय झालं या ठिकाणी? देवा सांगू वाटणं. सांग नारदा, तुझं मन उद्विग्न झालेलं आहे, तुला दुःख वाटायला लागलेलं आहे, काय झालं नारदा सांग. नारदानं सांगितलं, देवा तू माझ्या जवळचा आहे म्हणून सांगतो, मला लग्न करू वाटायले. देव मला बिघडगड्या नारद, आतापर्यंत नामस्मरण करणारे नारद आणि देवाला म्हणतात की माझं लग्न या ठिकाणी जमवा, आणि तुमच्याशिवाय कोण जमीन या ठिकाणी. देव मला अवघडच या ठिकाणी. देवा मुलीच भेटणत नाही या ठिकाणी. देवानं सांगितलं मला, देवा तुमच्याकडे 16,108 पत्नी आहेत, द्या ना एखादी त्याच्यातली. 16,108 पत्न्यामधली एखादी द्या ना. देवानं विचार केला, आता तर जास्तच बिघडा, आपलंच घर पेटायचं मार्ग या ठिकाणी. भगवंतानं सांगितलं, नारदा ज्या घरी मी नाही तिथली घेऊन. आता देव कुठं नाही महाराज, सगळ्या घरी देव प्रगट झाले. विषय सोडून द्या या ठिकाणी. नारदासारखे जर भुलत असतील
तर आपल्यासारख्याची काहीच किंमत नाही त्या ठिकाणी. जो वरी तो वरी वैराग्याच्या गोष्टी. वैराग्याच्या गोष्टी फक्त बोलायला सोप्या असतात दादा. जो वरी तो वरी वैराग्याच्या गोष्टी जवळ वनिता दृष्टी देखील नाही. एकांतात एखादी स्त्री आपल्याला भेटत नाही तोपर्यंतच बोलण्याच्या गोष्टी असतात. पण खरा जर टाइम येईन, अहो जगद्गुरु तुकोबारायांना बोलवण्याकरता एक स्त्री आली होती. गावातले लोक म्हणले जगद्गुरु तुकोबाराय एकांतामध्ये भजन करतात म्हणले त्या भामचंद्र डोंगराव, भोरड्या डोंगराव. जा म्हणले त्यांना त्या ठिकाणी बोलवा. ती बाई आली ना त्या ठिकाणी. आल्यानंतर तुकोबारायाकडे त्या ठिकाणी विनंती करू लागली, महाराज की तुम्ही मला आवडलात, तुम्ही काय करा, मला आवडला. त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबारायांच्या मुखातून काही शब्द बाहेर पडले त्या ठिकाणी, महाराज जाई ओ माते न करी सायास आम्ही विष्णुदास तैशे नो. तुका म्हणे तुझं पाहिजे भ्रतार. अरे तुला पतीच पाहिजे तर गावात लोक कमी आहेत का? आम्हाला छळण करण्याकरता कशा करता आली माय. आई म्हटल्यानंतर त्या माय माऊलीनं जगद्गुरु तुकोबारायांच्या चरणाव साष्टांग नमस्कार केला. ते जगद्गुरु तुकोबाराय होते. चला स्त्रियांचे दर्शन स्पर्शन, स्त्रियांचे जे भाषण, स्त्रियांची जी आठवण, आपभरून संपूर्ण स्त्री संग. कारण परमार्थ ज्याला करायचा असेल, रामाची प्राप्ती ज्यांना करून घ्यायची असेल, देव प्राप्त ज्यांना करून घ्यायचं असेल, त्यांनी 1 रुपयाला पुस्तक भेटते बघा, चिरंजीव पद नावाचं. एकनाथ महाराजाचं जे हरिपाठा एवढंच पुस्तक आहे. 1 रुपयाच किंमत असं नाही, आता 5 रुपये झाले असं सध्या. पण ते चिरंजीव पद वाचल्यानंतर कळतंय की माणसानं जीवन कसं जगावा, साधकाची अवस्था कशी असावा त्या ठिकाणी. आणि ते वाचल्यानंतर आपल्याला ज्ञान प्राप्त होत असते, तरच रामाची कृपा होते. नाहीतर काय या ठिकाणी ते स्त्रियांचं दर्शन, स्त्रियांचं स्पर्शन, स्त्रियाशी बोलणं, स्त्रियाच्या संगतीत राहणं म्हणजे अपभ्रंश होतो चित्ताला. कसा नको स्त्रियांशी संगत, नको स्त्रियांशी एकांत मात, नको स्त्रियांशी हेत होय अपघात पुरुषाशी. होय अपघात पुरुषाशी. केवढाही महात्मा असू द्या महाराज, होय अपघात पुरुषाशी. एकांतामध्ये स्त्रीला कधी भेटू नये. कारण मन हे असं असणार वायू तत्वापासून बनलेलं आहे. मी नेहमी सांगत असतो, तूप किती जरी कोरट झालेलं असलं आणि केवढ्या जरी गाडग्यामध्ये ठेवलेलं असलं, ते तूप जर अग्नीच्या जवळ आलं ना तर ते पगळत असते. तसं आपलं मन आहे महाराज या ठिकाणी. केव्हा धोका देईन आपलं मन असं असणार तर फार अवघड या ठिकाणी असणार. कारण ज्या वेळेस जैमिनी महाभारताची रचना करू लागले, महाभारत लिखाण करू लागले, तिथं एक श्लोक आला होता त्या ठिकाणी. त्या गुरुचा आणि त्यांचा संवाद आहे महाभारतामध्ये. तर त्या ठिकाणी जैमिनी त्या ठिकाणी गुरुला म्हणायचे की जो कोणी महात्मा असेल, जो कोणी संत असेल, त्याचं मन त्याचे इंद्रिय, त्याचं मन त्याच्या ताब्यात राहते. म्हणजे असा एक श्लोक आहे त्या ठिकाणी. तर इंद्रिय येवले बल द्रवढ त्या ठिकाणी. ते नापी करशेतीन करशेती या शब्दावर त्यांचं संभाषण. गुरुनं सांगितलं नाही जैमिनी, कारण माणसाचं मन एवढं या ठिकाणी केव्हा धोका देईन आणि काय सांगता येत नाही. ते म्हणले नाही, ज्याच्यावर म्हणले या ठिकाणी गुरुची कृपा झालेली आहे, हो त्याचं मन त्याच्या ताब्यात असते. एक दिवस म्हणले गुरुनं प्रयोगच केला. असं आश्रमामध्ये राहत होते जैमिनी आणि एवढ्यामध्ये आकाशामध्ये काळे भोर ढग आले त्या ठिकाणी आणि रिमझिम रिमझिम पाऊस पडायला सुरुवात झाली. पाऊस पडायला सुरुवात झाल्यानंतर जैमिनीच्या गुरुनं त्या ठिकाणी असणाऱ्या व्यासांनी काय केलं, असं दिव्य स्त्रीचं रूप धारण केलं त्या ठिकाणी महाराज. पांढरे कपडे परिधान केलेले आहेत, सुंदर प्रकारच्या बांगड्या घातलेल्या आहेत, नाकात नथनी आहे, पुन्हा झुंबर आहे, सुंदर प्रकारचे वस्त्र परिधान, पायात पैंजण, घुंगर, रुमझुम आवाज आल्यानंतर पाऊस पडत होता. आणि पाऊस पडत असताना पावसानं भिजलेली स्त्री जैमिनीने बघितली महाराज. जैमिनी काय करू लागले, महाभारत लिहू लागले. जैमिनीचं मन आकर्षित झालं त्या स्त्रीकडे आणि जैमिनी म्हणतात तुम्ही कुठले आहेत, तुमचं गाव कोणतं आहे, तुमचं लग्न झालं का. ते गुरु होते महाराज, गुरुनं रूप धारण केलं होतं स्त्रीचं. त्यांनी सांगितलं माझं लग्न झालं नाही, करण्याची इच्छा आहे का.
हो म्हणले, माझी लग्न करण्याची इच्छा आहे, माझ्याबरोबर लग्न करतान का? म्हणले काय हरकत नाही, पण एक आमचा कुलाचार आहे. काय कुलाचार आहे? आमचं लग्नाच्या अगोदर एक असं आटी माझी की लग्नाच्या अगोदर खांद्यावर घेऊन, काय म्हणले, खांद्यावर नवरीला घेऊन देवीला प्रदक्षिणा करावं लागत्या 2-3. म्हणले इथं कुठे देवीचं मंदिर? आता ते गुरु होते ना महाराज, सुंदर स्त्रीचं रूप धारण करणारे. मला इथं देवीचं मंदिर नसेल तरी चालेल, इथं पर्णकुटीत आहे ना, झोपडी आहे ना, काय करा, मला खांद्यावर घ्या आणि काय करा, या पर्णकुटीला 3 प्रदक्षिणा घाला. पाऊस पडू लागला, रिमझिम रिमझिम. आणि एवढ्यामध्ये 2 प्रदक्षिणा पूर्ण झाल्याबरोबर गुरुनं आपलं रूप प्रगट केलं त्या ठिकाणी. व्यासांनी आपले जे काय असणाऱ्या जटा खाली सोडल्या आणि रूप प्रगट केल्यानंतर वरही पाहिलं तर गुरु दिसले ना. आणि आता गुरुनं विचारलं शिष्याला, जैमिनी आता सांग कोणता श्लोक लिहायचा, नापी करशेती लिहायचा का करशेती लिहायचा? ते मला आता करशेतीच लिहावं लागल, माझ्यासारख्याचं मन सुद्धा मी ताब्यात ठेवू शकलो नाही तर बाकीच्याची काय गती होईल या ठिकाणी. म्हणून विषय चालला आपल्यासाठी या ठिकाणी. चला एव स्त्रियांची संगती, ऋषी श्रंग झाला वशवर्ती, भुलोन या स्त्रिया प्रती आणिला निश्चिती नगरासी. असो एकनाथ महाराज वर्णन करतात, असो जसं असन तसं त्या अप्सरानं काय केलं, श्रंग नावाच्या ऋषीला आपल्या मोहजाळ्यामध्ये फसवून आणि अयोध्येमध्ये घेऊन आले त्या ठिकाणी महाराज. आता पुत्र कामेष्टी नावाचा यज्ञ अयोध्या नगरीमध्ये होणारे. चला आणिले देखो ऋषी श्रंगासी, परम आल्हाद दशरथा थासी गारिले नगरासी, गुडिया चोपासी उभविल्या. इकडे अयोध्या नगरीमध्ये जय्यत तयारी झाली होती सगळी. सगळं अयोध्या नगर श्रंगारलं होतं. गुड्या लावल्या होत्या, पताका लावल्या होत्या, घराघरावर तोरणं बांधले होते त्या ठिकाणी घराला. जिकडे तिकडे रांगोळी काढल्या होत्या. एवढंच नाही, पायघड्या टाकल्या होत्या की आता पुत्र कामेष्टी नावाचा यज्ञ अयोध्या नगरीमध्ये होणार. आणि श्रंग ऋषीला त्या ठिकाणी त्या अप्सरानं भुलून घेऊन आलेले आहेत अयोध्या नगरीमध्ये. चला मखरे तोरणे टिळे माळा, वस्त्रे भूषणे लोक सकळा, श्रंगारिले गाई गोवाळा, ही भांडकी सोहळा देखावया. आता पुत्र कामेष्टी यज्ञ करण्याकरता अयोध्या नगरीमध्ये असे मंडप लावले होते, त्या ठिकाणी तोरणं लावले होते, सगळीकडे आनंद उत्सव त्या ठिकाणी असा असणारा. आता या ठिकाणी श्रंग ऋषी अयोध्या नगरीमध्ये आलेले आहेत. आता यज्ञाला सुरुवात होणार आहे. सगळा आनंदी आनंद, दशरथ राजाला आनंद झाला. कसा मिळवोनी ऋषी सज्जन, वशिष्ठे निर्धारिले लग्न, ऋषी श्रंगासी कन्यादान, केले सुलग्न शांतनेसी. शंतनू नावाचा राजा जो होता, त्या शंतनू नावाच्या राजाची एक मुलगी होती महाराज. आणि त्या राजानं काय केलं होतं, राजा दशरथाला पुत्र बाळ लेकरू बाळ नसल्यामुळे त्या राजानं ती मुलगी त्या ठिकाणी तिचा सांभाळ करण्याकरता राजा दशरथाला दिलेली होती. आणि म्हणून तीही उपोर झालेली होती त्या ठिकाणी. म्हणून दशरथ राजानं विचार केला की आता ही शांता नावाची मुलगी श्रंग ऋषीला द्यावा. म्हणून श्रंग ऋषीचा आणि शांताचा त्या ठिकाणी विवाह सोहळा झाला. सावधान शिवतनय वरिष्ठम सर्व कल्याण मुहूर्तम परशकमनहस्तं शोभिलं मोदकेन अरुण कुसुममाला लंबोदरेन मम हृदय निवासं श्री गणेश महोदय. सावधान अयोध्या नगरीमध्ये लग्न सोहळा आनंदात थाटामाटामध्ये गेटकीन लग्न झालं. उशीर कशाला करायचा होय दादा? कोणाचं? तर त्या शांता नावाच्या मुलीचं श्रंग ऋषी बरोबर लग्न लावून दिलं.
कोणी दिलं त्या ठिकाणी? तर अयोध्येचा राजा दशरथ यांनी. चला आता पुढं काय होतंय ते ऐकू आपण. चला. शांतनेचा पिता शांतना, राजाचा मित्र जीव प्राण, तो आणला पाचारून लगला लागोनी शांतनेच्या. आणि अशा प्रकारे त्या ठिकाणी लग्न सोहळा थाटामाटामध्ये पार पडला. अयोध्या नगरीमध्ये आता पुत्र कामेष्टी नावाचा यज्ञ होणार, म्हणून अनेक ऋषी मुनी साधू संत येणारे. चला. विवाहासी भांडकाती उल्हासी, संतोषला मानसी प्रसन्नतेसी तो आला. आता इकडं पाठीमाग काय झालं? विभांडक ऋषी त्या ठिकाणी स्नान संध्या करण्याकरता गंगेकडे गेले होते महाराज. त्यांचं जे काही जप जापे नित्य कर्म पूर्ण झाला आणि विभांडक ऋषी आश्रमाच्या ठिकाणी आले. आश्रमाच्या ठिकाणी आल्यानंतर पाहिलं तर शून्य आश्रम दिसला. मुलगा काही दिसला नाही आश्रमामध्ये. आपला मुलगा कुठं गेलाय, आपला मुलगा कुठं गेला याचा विचार करू लागले. आणि ज्ञानदृष्टीनं त्यांनी डोळे झाकले महाराज. डोळे झाकल्यानंतर विभांडक ऋषीला कळालं की आपल्या मुलाचं तर लग्न व्हालंय, आपला मुलगा तर अयोध्या नगरीला गेला. लगेच निघाले ताबडतोब विभांडक ऋषी. अयोध्या नगरीच्या जवळ आलेले ते नगर श्रंगारलेला दिसू लागलं त्या ठिकाणी. कसा? डांबळे करिता यज्ञ, राष्ट्री वर्षाला प्रजन्य, तृणधान्य मेदिनी पूर्ण, गो ब्राह्मणा आल्हाद. आणि एवढ्यामध्ये विभांडक नावाचे ऋषी अयोध्या नगरीच्या जवळ आले महाराज. वाटामध्येच त्या ठिकाणी असणारे काही गुराखी, त्या ठिकाणी असणारे आपले गुरढोर सजवलेले होते. ते गुरढोर पोळ्याचे बैल आपण कसे सजवतो, त्यांच्या शिंगाला त्या ठिकाणी वार्निश लावल्या जाते, फुगे बांधल्या जातात, झुल्या टाकल्या, असे श्रंगारलेले वासर त्या ठिकाणी बैल. गायी पाहिल्यानंतर विभांडक ऋषीनं त्या गुराख्याला विचारलं, का रे म्हणले या ठिकाणी असणार नगरामध्ये काय सोहळा चालू आहे? म्हणले लग्न व्हालंय बापा. कोण्या विभांडक ऋषीचा मुलगा आहे म्हणले श्रंग नावाचा, त्याचा आणि शांताचं लग्न व्हायला लागलेलं आहे. हे चांगलं सांगितलं त्या ठिकाणी महाराज. आताचे गुराखी असं बोलतेत का? आपण जर असं रोडनं चाललो तर आताचे गुराखी ढोरं सुद्धा बाजूला हाणतेत का? आपण पाहतो तर आपला अनुभव आहे का नाही? त्याला जर त्या ठिकाणी विचारलं, का रे हे वासरू कोणाचं आहे? पुढं पुढंच आलंय माझ्या जीपचं. महाराज तुम्हाला वासरू कोणाचं माहित नाही का? हे वासरू त्याच्या गाईचं आहे. असे बोलणारे गुराखी आहेत महाराज. आता ह्या गुराख्याच्या नादी लागणं सुद्धा त्या ठिकाणी अवघड जाते त्या ठिकाणी. उलट ते म्हणते तुला खालून गाडी घेता येत नाही का? पण जुन्या काळातले गुराखी सुद्धा चांगले होते, जुन्या काळातले गडी सुद्धा चांगले होते कामाला आपल्या घरी वर्षानुवर्ष राहायचे त्या ठिकाणी महाराज. पण इमानदारीनं काम करीत होते त्या ठिकाणी. यालाच म्हणायचं स्वामी काज गुरु भक्ती, पितृवचन सेवापती. मालकाचं काम जो गडी इमानदारीनं करतो हीच विष्णूची महापूजा. नाही तर आताचे गडी मालकानं काम सांगावा आणि त्याला वाटते काम न करावा. बरं यद कदाचित शेतात गेला तर आऊत मोडूनच घरी घेऊन येतो महाराज. एखाद्या मुळीतच अडकीतो ते आऊत, दिवसभर सुताऱ्याच्या नेवावर बसतो. म्हणजे दिवस गेला का नाही कामाचा त्या ठिकाणी. अशी जर सेवा केली, मायमावल्यांनी सुद्धा खुरपायला गेल्यानंतर अशी सेवा करायची. कारण आपल्याला 250 किती आपल्या इकडे 300 का 250 रुपये रोज आहे. 300 मग 300 रुपये रोज जर आपले मालक आपल्याला या ठिकाणी देत असतील तर कसं खुरपिलं पाहिजे? तणाव मातीन चल ग पाती असं का? नाही ना. तण कधी झाकून टाकू नका, कारण देवाला सगळं दिसतंय वरून. आपण असं जर काम केलं, चांगलं काम इमानदारीनं जर आपण केलं तर देवाची कृपा होत असते, त्या कष्टाचं चित होत असते त्या ठिकाणी. आणि जर आपण या ठिकाणी अशा प्रकारचं बेईमानीचं काम जर केलं तर मग काय त्या ठिकाणी किती जरी आपल्याला धन प्राप्त झालं तर त्या संसारामध्ये सुख प्राप्त होत नाही. चला. ऋषी श्रंगाच्या अनुष्ठान अतिशय श्रेष्ठ संपूर्ण, ओम करिता प्रधान यज्ञ पुरुषापन प्रगट झाला. आता यज्ञाची तयारी झाली, सर्व मंडप त्या ठिकाणी लावलेले आहेत, यज्ञ कुंडाची स्थापना त्या ठिकाणी झालेली आहे आणि सर्व ऋत्विज ब्राह्मण असे असणारे अनेक त्या ठिकाणी देशोदेशातून अनेक संत महात्मे ऋषी मुनी साधू संत
पुत्र कामेष्टी यज्ञासाठी आलेले आहेत. आणि आता होमाला सुरुवात झाली. त्या ठिकाणी मंत्रानं त्या ठिकाणी होम पेटवला आणि ओमकार सोमकार अशा ध्वनी त्या ठिकाणी सुरू झालेल्या आहेत. मंत्राच्या आहुती पडू लागलेल्या आहेत. आणि काय ताकद त्या ठिकाणी, त्या कुंडातून अग्निनारायण साक्षात प्रगट झाले. आणि अग्निनारायणाच्या हातामध्ये असं पायसाचं पात्र घेऊन अग्निनारायण प्रगट झाले. कसे? गगन झाले दे दिप्यमान, परी त्या तेजाचे लक्षण, नव्या अतिशीतना उष्ण, स्वानंद परिपूर्ण निज तेजे. आणि एवढ्या त्या अग्निकुंडामधून अग्निनारायण प्रगट झाल्याबरोबर सगळ्यांचे डोळे दिपले त्या ठिकाणी. काय म्हणले शक्ती असं या श्रंग ऋषीची. अहो, अनुष्ठानाला तपश्चर्याचं बल लागत आहे. त्या ठिकाणी अनुष्ठानाला ध्यान धारणा करावं लागते. अशा प्रकारचं अनुष्ठान करणारे श्रंग ऋषी साक्षात अग्निनारायण प्रगट झाले. चला, मागे यज्ञ केले बहुती, त्याने पावलो फळ प्राप्ती, परियज्ञ प्रगट यज्ञ मूर्ती, हे केली ख्याती ऋषी श्रंगे. आणि या ठिकाणी अयोध्येचे राजा दशरथ राजा म्हणतात या ठिकाणी की आतापर्यंत खूप असे यज्ञ मी या ठिकाणी केले, पण असा जो अलौकिक असा यज्ञ असणारा आज या ठिकाणी झाला नाही. तर आतापर्यंत खूप अनुष्ठान केले, खूप आहुत्या केल्या, देव प्रसन्न झाला असन, पण साक्षात अग्निनारायण प्रगट झाले. हे चमत्कार आज आम्ही आमच्या डोळ्यानं पाहिला. म्हणून श्रंग ऋषीला धन्यता देतात या ठिकाणी. काय तपश्चर्याचं बले म्हणले श्रंग ऋषीचं. बोला, उदरा येईल रघुपती, या लागी यज्ञ यज्ञ मूर्ती, पायस मात्र घेऊन हाती, ऋषी श्रंगा प्रति देता झाला. आता साक्षात जगाचा मालक भगवान प्रभू रामचंद्राचा अवतार होणार म्हणून अग्निनारायण प्रगट झाले. तुमच्या आमच्यासाठी होतो का देव प्रसन्न या ठिकाणी? तेवढी ताकद लागते, तेवढी सेवा करावं लागते देवाची त्या ठिकाणी. म्हणून साक्षात अग्निनारायण हातात पायसाचं पात्र घेऊन कुंडातून बाहेर प्रगट झाले. कसे? येणे प्रसादे पुत्र प्राप्ती, त्याचे पावन त्रिजगती, आयशी निर्माण पुत्र संतती, होईल निश्चिती रायासी. आणि त्या अग्निनारायणानं ते पायसाचं पात्र असं असणार. आणि अग्निनारायणानं सांगितलं हा महाप्रसाद आहे, प्रसाद प्राप्त झाल्याबरोबर भक्षण करावा, उशीर करू नये, प्रसादाला डावलू नये माणसानं या ठिकाणी असं असणार. भगवंताची कृपा झाली त्या ठिकाणी. कशी? विलंब न करावा दाक्षण, तात्काळ करावा प्राशन, विलंबी पुपजन विघ्न, हे सांगून आपण दृश्य झाला. हे सांगून आपण अदृश्य झाला. अग्निनारायण जे प्रगट झाले होते, पायसाचं पात्र वशिष्ठ ऋषींच्या हातात दिलं. महाराज, हा प्रसाद तुमच्या हातानं या ठिकाणी असणारा देऊन टाका राजा दशरथांना, पण त्यांना सांगा की प्रसाद खाला जर उशीर झाला तर विघ्न आल्याशिवाय राहणार नाही, असं अग्निनारायण बोलले. आणि अग्निनारायण त्याच कुंडामध्ये गुप्त झाले. कसे? अदृश्य झाली यज्ञ मूर्ती, त्या पायस पात्र घेऊन हाती, श्री श्रंग देराया प्रती, पुत्रार्थी प्रसाद. प्रभू रामचंद्र. जरा गजर होईना पुरुष मंडळी, जरा लय लांब गेला तुम्ही तिकडं. हा, तुमचा वाट्यावरल्याचा गजर येऊ द्या इथपर्यंत. प्रभू राम. वा वा, 10-20 जणच पण चांगला गजर केला त्यांनी त्या ठिकाणी. तुम्ही आम्ही खेळी मेळी आणि गदारोळी आनंदी आनंद घेतला पाहिजे पारमार्थातला महाराज या ठिकाणी. सर्वांनी गजर करा एकदा कडकडीत. प्रभू राम. हो, नामाच्या चिंतने, नाम चिंतन घडलं पाहिजे आपल्या गावामध्ये. अयोध्या नगरी आता 7 दिवस आपला डासाळ नावच नाही आता, काय अयोध्या नगरी बनली आपली या ठिकाणी. कारण मन हे राम झाले, मन हे राम झाले, प्रवृत्ती ग्रासून कैसे निवृत्तीशी आले. ही अवस्था आपल्या गावाची या ठिकाणी महाराज. परमार्थ आपल्या गावामध्ये इतका रुजलेला आहे,
रुजलेला म्हणण्यापेक्षा 6 वर्ष कथा इथं झालेली आहे. प्रत्येकाच्या मनात माझा राम भरलेला आहे. प्रत्येकाला रामायणाची आवड आहे. कालच्या पेक्षा दुप्पटच पब्लिक झाली दादा आज, आहे की नाही? 7 दिवसात इथं बसायला जागा पुरणार नाही या ठिकाणी. खरोखर आवड असली पाहिजे अशी. प्रेमानं भजन, आवडीनं भजन केलेलं देवाला आवडत आहे. देवाचा प्रसाद प्राप्त झाल्यानंतर तो प्रसाद खाण्याकरता उशीर करू नका, नाहीतर संकट येतंय. चला गुये सांगे वसिष्ठासी, विलंबून करावा यासी, समभाग दे राणीयासी, विलंबासी अति विघ्न. श्रंग ऋषीनं तो प्रसादाचं पायसाचं पात्र आपल्या हातात घेतलं. वशिष्ठ ऋषीला सांगितलं, महाराज आता याचे 3 भाग समान करा. परमार्थामध्ये समानता सांगितलेली आहे, परमार्थामध्ये विषमता नसावं महाराज. तळल्या वरल्या एकच पक्वान्न आहे नाही. श्रीमंताच्या घरचं जेवण सगळ्यांना सारखं त्या ठिकाणी. तसं इथं परमार्थामध्ये भेद चालत नाही, ध्यानात ठेवा. इथं कसं आहे, यारे यारे लहान थोर, याती भलते नारी नर, करावा विचार नलगे चिंता कोणाशी. या कलियुगामध्ये परमार्थ करण्याकरता सकळाशी येते आहे अधिकार. कलियुगी उद्धार हरीच्या नामे. या कलियुगामध्ये आपला जर उद्धार करून घ्यायचा असेल तर परमार्थ करण्याचा अधिकार सगळ्यांना आहे. आणि म्हणून पायसाचे वाटे सुद्धा समान करा. तिथं कनिष्ठपणा कोणालाही ठेवू नका. समान वाटे करून त्या ठिकाणी द्या राण्यांना खाण्याकरता. चला या लागी तुझे नाव वसिष्ठ, कुळगुरु अति श्रेष्ठ, कार्य साधावे उद्भट, विभागी विष्ट विभागे. कारण सांगितलं श्रंग ऋषीनं, महाराज तुमचं नाव वशिष्ठ या ठिकाणी असे असणार आहे. तुम्ही या सूर्यवंशाचे कुळगुरू आहात, म्हणून या ठिकाणी भगवान प्रभू रामचंद्राचे तुम्ही गुरु होणार. म्हणून हे काय करा, वाटे तुम्ही करा. परमार्थाचा वाटा तुमच्याकडे दिला त्या ठिकाणी करण्याकरता. तो वाटा म्हणले या ठिकाणी कसा, जाणोनी भविष्याची स्थिती, वशिष्ठ पायेस घेऊन हाती, भाग केले यथा निगुती, विभाग स्थिती अवधारा. ते पायस पात्र असं असणार वशिष्ठ ऋषीने आपल्या जवळ घेतलंय महाराज त्या ठिकाणी. आणि त्या पायसाचे 3 भाग कसे केले, ध्यान देऊन ऐका म्हणायला लागलेत. रामायण कसं ऐकायला पाहिजे, सर्व अंगाचे कान करून रामायण ऐकलं पाहिजे. प्रत्येक ओळीमध्ये काय विषय निघतो, काय चिंतन महाराज सांगतात, कशा प्रकारे द्रष्टांत सिद्धांत मांडतात, हे ध्यान देऊन ऐकायचं या ठिकाणी एकाग्र चित्तानं. आणि राम नामस्मरणाचा गजर मात्र अधूनमधून करा. प्रभू राम. चला कौशल्या भाग परब्रह्म, सुमित्रा भाग भजन उत्तम, कैकई भाग परम धर्म, भागानुक्रम विभागे. वशिष्ठ ऋषीनं पायसाचे 3 भाग तयार केले समान. पहिला भाग कौशल्याला दिला, पूर्ण ब्रह्मस्वरूप भगवंत त्या ठिकाणी जन्माला येणार अवताराला. दुसरा भाग भजन मार्ग, त्या ठिकाणी त्या भगवंताची सेवा करण्याचा भाग त्या ठिकाणी कोणाला दिला, तर त्या ठिकाणी सुमित्रेला. तिसरा भाग कैकेयीला मिळणार, धर्म काय आहे आणि अधर्म काय, धर्मानं कसं वागावा, हा तिसरा भाग या ठिकाणी परमार्थामध्ये. आता रामायण म्हटल्यानंतर रामायणामध्ये 2 बाजू चालू असतात. एका बाजूनं अध्यात्म रामायण चालू असते आणि एका बाजूनं कथा भाग रामायण चालू असते बरं का. म्हणून रामायणाला सामान्य ग्रंथ समजू नका. तर म्हणजे हे भाग कोणते, कसे दिले, का दिले, ध्यान देऊन ऐका. चला कौशल्या ते धर्म पत्नी, सुमित्रा वरिली साध्वी मनोनी, कैकई वरिली सुंदरपणी, रूप यवनी गर्विष्ठ. 3 राण्या होत्या त्या ठिकाणी राजा दशरथाला. कौशल्य ह्या पट्ट राणी त्या ठिकाणी असणारे. आता ती कैकेयी रूपानं एवढी देखणी आणि सुंदर होती, म्हणून तिच्या बरोबर राजा दशरथानं विवाह लग्न केलं होतं. परंतु आता ही जी सुमित्रा होती ही साध्वी होती महाराज.
भक्तिवान, ज्ञानवान, साधारण वागणारी, सेवा करणारी पतीची त्या ठिकाणी. आणि ही जी कैकई होती एवढी रूपानं देखणी होती, तिला रूपाचा अभिमान होता त्या ठिकाणी, एवढा अहंकार होता त्या ठिकाणी रूपाचा. कसा? काही म्हणे वसिष्ठा प्रती मिरायाची पडियंती, ज्येष्ठ भाग देई मज प्रती येरे निवृत्ती वारिली. आता पायसाचे 3 भाग समान पिंड तयार केलेले आहेत. तो वाटपाचा कार्यक्रम चालू आहे. एवढ्यामध्ये कैकई समोर आली वशिष्ठ ऋषीकडे, नमस्कार केला. महाराज, मी सुंदर आहे, मी राजाची पडियंती आवडतीये. तुम्ही काय करा, तो पिंडाचा श्रेष्ठ भाग आहे, पहिला भाग जो असा असणारा मला द्या त्या ठिकाणी. वशिष्ठ ऋषी म्हणले चल वय नाही महाराज पडतील, नाही तेच मोठे नाही का. एकदा असं झालं कथेमध्ये, भावनाच्या भरात ढकललं महाराजाला, पडले ना खाली ते. दुसऱ्या बार म्हणले मी तुमच्या संग येणारच नाही. आता हे स्टेज मोठं आहे, इथं काही भीती नाही त्या ठिकाणी ढकललं तरी बी नाही का. भावनाच्या भरात, बोलण्याच्या भरात माणूस बोलून जाते आहे की नाही. वीर स्त्री त्या ठिकाणी प्राप्त झालेली असते. असो, आपला विषय काय चाल त्या ठिकाणी. त्या वशिष्ठ ऋषीनं असं ढकलून दिलं कोणाला, कैकेयीला. चल वय बाजूला म्हणले, तो तुझा पहिला जो श्रेष्ठ भाग कौशल्याचा आहे म्हणले, तो तुला कसा मिळन, ज्याचा भाग त्यालाच मिळत असतो. चला. ज्येष्ठ भाग ज्येष्ठ प्रती तो केले कनिष्ठ प्रती, जेवी गजाची भूषती शाबास. अजय प्रत्याती भार. वशिष्ठ ऋषी दृष्टांत देऊन बोलू लागले त्या ठिकाणी महाराज, की ज्याचा भाग त्यालाच मिळाला पाहिजे महाराज. आणि कसं असतंय, ज्याची पदवी त्यासीस आहे, इतर अशी न शोभे. कारण ज्याचं पद त्याला शोभत असते, ज्याचं काम त्यानंच करा. होय दादा, उग कोणाचं काम कोणी करायला गेलं तर महाराज म्हणते ज्ञानी गोता खाय. म्हणून या ठिकाणी होतंय कसं, मी नेहमी दृष्टांत, आपले पोरं बी नाहीत रामायण ऐकायला, आहे की नाही, त्यांच्यासाठी दृष्टांत असतो. एका कुंभाराकडे सांगतो चालता चालता एक गाढव आणि एक कुत्र होतं महाराज. तो गाढव आणि कुत्र्याचं प्रतिपालन करायचा कुंभार दादा. एक दिवस कुंभार दादाच्या घरी चोर आले. चोर चोरी करण्याकरता आल्यानंतर कुत्रही जागं होतं आणि गाढव बी जागं होतं महाराज. त्या गाढवानंही पाहिलं चोर आलेत, कुत्र्यानंही पाहिलं चोर आलेत. गाढव कुत्र्याला म्हणते, कुत्रे दादा, ओ कुत्रे दादा, झोपले का? तो मला नाही, मी जागाचे. बघा ना, चोर आलेत आपल्या मालकाच्या घरी, जरा भुंका ना. ते मला, मी काहून भुंकू? मालक का मला रोज 1-1, 2-2 भाकरी टाकतो का खाला? अर्धी अर्धी कोर टाकते, मी नाही भुंकणार. ते कुत्र जागा असून भुंकन महाराज. दादा ते जागेवरच मुंडक खाली टाकून झोपलं. पण गाढवाला दमच निघन. एकदा दोनदा कुत्र्याला मला भुंका भुंका, कुत्र काही भुंकन, पण गाढवाला दमच निघन. जे गाढव भुकायला सुरुवात केली महाराज, चोर गेले पळून. चोर पळून गेले. कुंभार दादा मालक जागा झाला. बाहेरून येऊन बघतो तर या ठिकाणी म्हणले कुत्रा झोपलेला आहे. ह्या गाढवाला काय झालं म्हणले एवढ्यानं आरडायला. एवढा राग आला, तळपायाची आग मस्तकाला गेली कुंभार दादाची. जे कुंभार दादा मधल्या खोलीत गेले आणि असं लाकूड आणले, लहान नाही मोठं नाही, अशी मोठी काठी घेऊन आले आणि गाढवाला बद बद मारलं. कुत्र लागलं ना हसायला. काय गाढव दादा, बरं आहे का? ज्याचं काम त्यानंच करावा, नाही तर मार खाण्याचा विचार असतो महाराज. म्हणून ज्याची पदवी त्यासीस आहे. वशिष्ठ ऋषीनं दृष्टांत दिला. हत्तीच्या अंगावर जे वज ठेवल्या जाते, ते जर वज शेळीच्या अंगावर ठेवलं तर शेळी जागच्या जागी मरून जाईल म्हणले. तसं जो ज्येष्ठ भाग आहे, श्रेष्ठ भाग आहे, तो कौशल्याचा आहे, तुला मिळणार नाही. चल होय बाजूला. चला. जरी आमोली कहिरे होती, ते शालिग्रामासी पूजन होती. तू झाली आपडियंती, ज्येष्ठ भाग प्रति अयोग्य. वशिष्ठ ऋषीनं सांगितलं काही ज्येष्ठ भाग तुला मिळू शकत नाही त्या ठिकाणी. ज्येष्ठ भाग फक्त कौशल्याला मिळू शकतो त्या ठिकाणी. कारण रत्न जरी मिळालं आपल्याला त्या ठिकाणी, तर त्याची पारख असली पाहिजे महाराज. रत्नाची काय असली पाहिजे? पारख असली पाहिजे. नाही तर काय उपयोग आहे त्या ठिकाणी. पारख जर नसली
तर त्या रत्नाची किंमत कळू शकत नाही. चला ज्येष्ठ भाग दिदला कौसल्यासी तुझ्या सौमित्रेसी तिच्या दिदला कैकैसी तिच्या मानसी अति क्रोध. मुख्य भाग असा असणारा कौशल्यला दिला त्या ठिकाणी, दुसरा भाग सुमित्रा मातेला त्या ठिकाणी दिला, आणि कनिष्ठ सर्वात लहान जो भाग होता तिसरा भाग त्या ठिकाणी असा असणारा कैकईला दिला त्या ठिकाणी महाराज. पण कैकईला एवढा राग आला की मी एवढी रूपवाने, मी राजा दशरथाची आवडतीये, लाडकी पत्नी असणारी मी पट्टराणी, आणि मला कनिष्ठ भाग, ती इतकी फुगली महाराज, पावसाळ्याची बेंडकी तरी कमी फुगती, पावसाळ्यात बेंडक्या फुगत्यात ना, इतकी फुगली त्या ठिकाणी, रुसून बसली. म्हणले कैकई कशी काही न चाले वशिष्ठावरी क्रोध द्वेष गुरुचा करी विभागाली आई करी सुख जिवारी आसेना. एकनाथ महाराज म्हणतात, तुमच्या आमच्यासाठी विषय चालू आहे आता, की आपल्याला जे देवानं दिलंय ना त्याच्यात काय मानलं पाहिजे, समाधान मानलं पाहिजे. पण आपण मानायला लागलोत का? उलट दुसऱ्याचं चांगलं झालेलं आपल्याला देखो ना, बरे दिसता कोणाचे पोट दुखते या मनाजी पाटलाचे, है ना. लोकांचं चांगलं झालं की आपलं पोट दुखतं या ठिकाणी. म्हणून विषय काय, चला ध्यानात ठेवा की आपल्याला जे भगवंतानं दिलेलं आहे, आपल्या कर्मानुसार जे फळ आपल्याला प्राप्त झालं त्याच्यात समाधान मानलं पाहिजे. आता मला सांगा, कैकईला या ठिकाणी पिंड मिळाला नव्हता का? पण कळाला नव्हता, मिळाला होता. तसं मिळाला होता, समाधान मानलं नाही तिनं. तिला वाटू लागलं की मला तो कौशल्याचा भाग मिळायला पाहिजे, म्हणून त्या ठिकाणी कैकई रुसून बसली. चला करावया पिंड प्राशन दोघी केले सुद्धाच मन काही पाय रायाचे वदन तो विलंबी विघ्न ओढवले. कारण उशीर झाला त्या ठिकाणी, कैकई काही त्या ठिकाणी पिंड प्राशन करीन, पिंड खाला तयार नाही, हातामध्ये पिंड आहे, पण एवढ्यामध्ये उशीर झाल्यामुळं संकट आलं ना त्या ठिकाणी. काय झालं पुढं? जे न मानिती गुरु वचन त्यासी तात्काळ होय इग्न त्याच्या अर्थाचे निरूपण कथानुसंधान अवधारा. जे न मानिती गुरुचे वचन, जे गुरुचं ऐकत नाहीत ना, आपण गुरु केल्यानंतर त्या ठिकाणी गुरुनं जे काय आपल्याला या ठिकाणी बीज मंत्र दिलेला असतो, त्या बीज मंत्राचा जप रोजची रोज केला पाहिजे. दादा करतो का आपण? आपण जो गुरु केला त्याचा फोटो आपल्या देवघरात असला पाहिजे. ते आपले गुरु आहेत, रोज गुरुचं दर्शन त्या ठिकाणी झालं पाहिजे, गुरुची पूजा झाली पाहिजे त्या ठिकाणी. एवढंच नाही, गुरुनं दिलेला बीज मंत्र जो असतो त्याचा नाम जप रोजची रोज एक माळ का होईना जप घडला पाहिजे आपल्याला त्या ठिकाणी. म्हणून गुरुनं जो मार्ग सांगितला या ठिकाणी, साधू संतांना तुम्हा मला जो मार्ग दाखवला, मार्ग दावून गेल्या आधी दयानिधी संत ते येण्याची पंथे चालू जाता न पडे गुंथा कोठे काय. संत महात्म्यानं जो मार्ग तुमच्या आमच्यासाठी तयार केलेला आहे त्या मार्गाने चालत गेल्यानं अडचण येत नाही, देव भेटतो, देव कळतो. आणि पण त्या मार्गाने गेलं पाहिजे संत वचनाच्या. वशिष्ठ ऋषीनं सांगितलं होतं तिला, पण वशिष्ठ ऋषीचं सांगून सुद्धा त्या ठिकाणी कैकईनं न ऐकल्यामुळे कैकईच्या हातातला भाग पिंडाचा गेला. कसा? सुवर्जसा ती नाचणी नाचवाली मध्य पैनिंदे कशेवनी ताल चुकतात तक्षणी तिसी ब्रह्मयाने शापिले. प्रभू राम. एवढ्यामध्ये त्या ठिकाणी पिंड घारीने झडपिला, एक घार आली त्या ठिकाणी. अंजनीने तो शेविला, अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. बघा, उशीर केला त्या ठिकाणी कैकेनं पिंड प्राशन करण्याकरता, खाण्याकरता. एवढ्यात एक घार त्या ठिकाणी आली. महाराज म्हणते ही घार कोण होती? ही एक अप्सरा होती म्हणले मागच्या जन्मामध्ये. स्वर्गामध्ये इंद्राच्या सभेमध्ये, इंद्र सभेमध्ये नृत्य करण्याकरता ही अप्सरा आलेली होती. नृत्य करीत असताना ती चाचरली.
म्हणजे ती मदिरा प्राशन करून आली असेल आणि म्हणून चाचरल्यामुळे इंद्राला राग आला, शाप दिला त्या ठिकाणी की तो कार्यक्रमाचा रंग भंग केला, तू एक घार होशील त्या ठिकाणी. मग त्या अप्सरेनं त्या ठिकाणी इंद्राचे पाय धरले, महाराज क्षमा करा, माझ्याकडून चुकलं, या ठिकाणी काहीतरी उशाप द्या. काय दिला? शाप ऐकोनी दारुण शाप मागे अति दिन प्रसन्न केला चतुरानन वरद वचन तो वदला. आणि अशा त्या ब्रह्मसभेमध्ये सांगितलं या ठिकाणी, या ओळीमध्ये त्या ब्रह्मसभेमध्ये नाचत असताना ह्या अप्सरेचा ताल चुकला. ब्रह्मदेवानं शाप दिला होता तिला, तो घार ओशीन या ठिकाणी तिनं पाये धरले ब्रह्मदेवाचे, हे ब्रह्मदेवा मला क्षमा करा, या ठिकाणी मला उशाप दिला. काय उशाप दिला? दशरथ याग पुत्र जन्य तेथे यज्ञ पुरलांश परमंत्र त्रिता भागे भागिती अन्न एक भाग प्राशन करावा. ब्रह्मदेवानं त्या ठिकाणी त्या अप्सरेला सांगितलं, हजारो वर्षांना अयोध्या नगरीमध्ये भगवान प्रभू रामचंद्राचा अवतार होईल. त्याच्या अगोदर त्या अयोध्येमध्ये राजा दशरथ पुत्र कामेष्टी नावाचा यज्ञ करतील म्हणले त्या ठिकाणी. आणि त्या ठिकाणी ते अग्निनारायण प्रसन्न झाल्यानंतर त्या पिंडाचे 3 भाग केल्या जातील त्या ठिकाणी. एक भाग कैकेयीला प्राप्त होईल कनिष्ठ, कैकेयी तो भाग त्या ठिकाणी खाणार नाही, रुसन त्या ठिकाणी. तिच्या हातातला म्हणले तो पिंडाचा भाग तू घेऊन जाय म्हणले त्या ठिकाणी, आणि अंजनी मातेच्या हातात टाक, त्यावेळेस तुझा उद्धार होईल, असं ब्रह्मदेवानं त्या अप्सरेला सांगितलं. जी घार झाली होती ती अयोध्या नगरीमध्ये आज आली होती. चला, ज्येष्ठ भागी तुझ नाही गती मध्य भागीन पावे शक्ती कनिष्ठ भाग प्रती तेने निर्मुक्ती निज शापा. आणि ब्रह्मदेवानं त्या ठिकाणी त्या अप्सरेला सांगितलं, तू घार झाल्यानंतर जो काही मुख्य भाग आहे तुला तिथं अधिकार नाही, दुसऱ्याही भागावर तुला अधिकार राहणार नाही, पण 3रा भाग जो आहे तो तुला प्राप्त होईल, तू घेऊन जा तिकडे अंजनीकडे. चला, हे होईल अयोध्या नगरी या लागित्या जानावरी खरी मोक्षाची प्रथम पुरी वेदशास्त्र जगजर. वेदशास्त्रामध्ये 7 मोक्षपुऱ्या सांगितलेल्या आहेत. काशी, कांचिका, अयोध्या, द्वारावती, मथुरा, अशा 7 त्या ठिकाणी मोक्षपुऱ्या सांगितलेल्या आहेत की ज्यांचं नाव सकाळी उठल्याबरोबर जरी आपण घेतलं तरी आपला उद्धार होऊ शकतो, मोक्ष प्राप्त होऊ शकतो. तशाच त्या ठिकाणी 5 कन्या सांगितलेल्या आहेत त्या ठिकाणी. महान पतिव्रता जशी सीता, मंदोदरी, द्रौपदी, तारा, अशा 5 महान पतिव्रता शास्त्रांना सांगितलेल्या आहेत की झोपीतून उठल्याबरोबर असा हात चोळीत त्या महान पतिव्रतेचं नामस्मरण करावं, दर्शन घ्यावं, आपले सगळे पाप त्या ठिकाणी भस्म होतात. असं त्या मोक्षपुऱ्या होत्या. त्यांचं नाव जरी मुखामध्ये आलं, अयोध्या जरी आपल्या मुखामध्ये नाव आलं, तर आजच आपण अयोध्येमध्ये गेल्याचं पुण्य आपल्याला प्राप्त होतंय. आणि भगवान प्रभू रामचंद्राची कृपा त्या भक्तावर झाल्याशिवाय राहत नाही. अशी ती घार अयोध्येच्या बाजूला सर्व दिशानं असं काय करायची, रिंगण मारायची महाराज, रोज फिरायची. तो वेळ आज आला. चला, हे अयोध्येसी भाग प्राशन केलिया तुझ शाप मोचन आईशे बोलिला चतुरानन अप्सरा पण घारी झाली. प्रभू राम. चला, ते 80 सहस्र वर्ष वरी भोयावे देच्या महाद्वारी यज्ञ भाग देखता करी झडप मारी तात्काळ. 80,000 वर्ष ती घार अयोध्या नगरीवर अशी फिरत होती महाराज. सर्व बाजून गोल गोल असं रिंगण मारायचे 80,000 वर्षे. पाकर्म कसं आहे. आणि 80,000 वर्षानंतर तिचा उद्धार झाला. आपण कोण्या जन्मातून कुठं कसे आलो असतो, थोडा विचार करा. मागच्या जन्मात आपण काहीतरी चांगलं पुण्य केलं असन, म्हणून आपल्याला रामकथा ऐकायला मिळायला लागलेले आहे, आपलं भाग्य. चला, कौशल्या सत्य पतिव्रता तिवरीन घालवेची सर्वथा सुमित्रा शुद्ध सात्विकता ती वरी तत्वतान घालवेची.
कारण घार आली त्या ठिकाणी, पण त्या ठिकाणी सुमित्रेवरही तिनं घाला घातला नाही त्या प्रसादावर तिच्या. एवढंच नाही, कौशल्याच्याही प्रसादावर घाला तिनं घातला नाही, पण कैकईच्या हातातला प्रसाद घेऊन गेली. चला कैकयाती क्रोधाय मान निज भागिना ही मन रागे पाय रायाचे वदन तव घारीने हिरोनी भाग नेला. त्या कैकईला जो प्रसाद मिळाला होता, समाधान नाही वाटलं त्या ठिकाणी. उलट राग राग बघू लागली दशरथ राजाकडे. एवढ्यामध्ये घार त्या ठिकाणी आली आणि त्या कैकईच्या हातातला प्रसाद त्या ठिकाणी घारीनं झडपीला आणि घेऊन चाललेली आहे. चला तोंडावरी हानी पाखी माझ्यावर बडीला नखी भाग घालून या मुखी गेली एकाएकी गगनासी. त्या घारीनं अशी झडप मारली त्या ठिकाणी, तर असे नख वरबडले त्या ठिकाणी कैकईच्या हाताला. आणि घारीनं त्या ठिकाणी पिंड आपल्या त्या असणारा चोचीत मुखात धारण केला आणि उड्डाणावर उड्डाण घेत गार ऋष्यमुख नावाच्या पर्वताकडे चालली. गजर करा प्रभू राम. चला लोक करीती हाकार एकस वेग वंदिती तिर अवघे पाहती उर्धव शिर थोर चमत्कार सर्वांशी. सगळ्या देखत चमत्कार घडला त्या ठिकाणी महाराज. रामकथेचा चमत्कार साधारण नाही त्या ठिकाणी. कारण राम म्हणता रामच होईजे, पदी बैसोनी पदवी घ्यायचे. महाराज म्हणतात राम नामस्मरणाची ताकद त्या ठिकाणी फार मोठी असणारी. इकडं वाहेगावला दादा रामकथा चालू होती 3 वर्षे. वाहेगावला इथून जात होतो आम्ही. तिथं का हनुमान जयंती निमित्त रामकथा होती. पण असा चमत्कार घडला त्या ठिकाणी की हनुमान जयंतीच्या दिवशी एक वानर कुठून आलं आणि कसं आलं काय मिळत नाही त्या ठिकाणी महाराज. रामकथा सुरू होण्याच्या अगोदर 2 तासानं स्टेजवर येऊन बसलं. ते प्रत्यक्ष घडलेला अनुभव सांगतो. सगळं गाव आलं बघायला, सगळं गाव म्हणले हनुमंतराय प्रगट झालेत, हनुमंतराय. कोणी दर्शन घेऊ लागलं, कोणी पूजा करू लागलं. 2 तासामध्ये ते गायब कुठं झालं पताच लागला नाही कोणाला. पुन्हा त्या ठिकाणी हनुमान महाराज की जय. पिंड घारीने झडपिला, अंजनीने तो शेविला. अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. हनुमंतरायाचा जन्म झाला. मोठ्यानं गजर करा हनुमान. चला लागता पाखांची झाडे काही काही उलथून स्थिती पडे भाग गेला मग रडे रायाकडे पाहुनी. आता रडून काय उपयोग महाराज. अगोदरच गुरुनं सांगितलं होतं, पण गुरुचं वचन त्या ठिकाणी कैकईनं ऐकलं नाही. उलट त्या ठिकाणी राग राग त्या ठिकाणी राजा दशरथाकडे बघू लागलेली. त्या ठिकाणी एवढ्यामध्ये हातातला प्रसाद त्या ठिकाणी असणारा घारी घेऊन गेली त्या ठिकाणी. म्हणून जीवनामध्ये आपल्याला जे काय मिळतंय त्याच्यात समाधान माना. देव आपल्याला काहीच कमी पडू देणार नाही. आता आनंद वाटायला सगळीकडून पंखेत लागलेत. आता गार वारं सुटलंय. चला रायासी मने पाहता काय यरू मने मी करू काय सर्व तुझा आडवा होय येथे उपाय न चालवी. एवढ्यामध्ये कैकई राजा दशरथांना म्हणते, अहो काय बघायला लागलात माझ्या तोंडाकड. दशरथ राजा म्हणले, मी काय करू कैकई. तुला सांगितलं नव्हतं का गुरुनं की जो काय प्रसाद तुला मिळेल त्याच्या समाधान मिळ मान त्या ठिकाणी तो प्रसाद भक्षण कर. पण तुला राग आला, तू रुसलीस, तुझ्या हातातला प्रसाद त्या घारीनं घेऊन गेली. मी काय करू बोला. घारी भाग करता आता 10 मिनिटाची इंट्रो होणारे अध्याय संपला. 5 वावे राहिल्यात. एकदा कडकडीत गजर करा प्रभू राम.
संपन्न ती झाली. आणि एवढ्यात ती घार असा असणारा तो प्रसाद घेऊन ऋष्यमुख पर्वताकडे गेलेली. चला काय माय बाप बहुत दिवस जिता पुत्र उपेक्षी हळसिता रणे मेल्या मागे तर्पण करिता पिंड देता सद्गदी. महाराज म्हणतात आपल्या घरचं कोणी मेल्यानंतर त्याला सद्गती जर प्राप्त करायची असेल तर दशविधी क्रिया असते त्या गंगेवर केली जाते. ब्राह्मण करतात ती, तर त्या ठिकाणी पिंडदान करावं लागतंय त्या ठिकाणी. चला कैसा दश कैसी उपेक्षिले निज भागासी गेल्या मागे कुसमुसी उक्सा बुक्सी स्पुंदत. रडायला सुरुवात केली त्या ठिकाणी कैकईनं. कशी रडू लागली महाराज. जे बिरायाची पडी अंती ते मी झाले अभाग्य स्थिती मज नव्याचे पुत्र संतती निंदे सर्वार्थी मी झाले. आणि ज्या वेळेस कैकईला जो असणारा प्रसाद त्या ठिकाणी मिळाला होता महाराज, पण मिळालेल्या प्रसादामध्ये कैकईनं समाधान मानलं नाही. तिला दुसऱ्याचा भाग प्राप्त व्हावा असं वाटलं, म्हणून हातातला प्रसाद गेला आणि कैकईनं गळा काढून रडायला सुरुवात केली. त्या ठिकाणी धाय मोकलून कैकई रडू लागली की माझा प्रसाद गेला, मी काय करू. माझे रायासी आती कोण ते कोणासी नव्हेची गोड जळ माझे काळे तोंड लोक वितंड निंदिती मज. कैकईच्या हातातला प्रसाद गेला, घार त्या ठिकाणी आली आणि घेऊन गेले. कैकई दुःख करू लागली. काय म्हणते कैकई की मला जे काही प्राप्त झालं होतं त्याच्यातच मी समाधान मानायला पाहिजे होतं. आता माझ्या सौतीला कौशल्याला मुलगा होईन, सुमित्रेला मुलगा होईन आणि मी तशीच राहीन. उलट लोक मला आता माझी आणि निंदा करतील या ठिकाणी. मी काय करू. चला ज्येष्ठ भाग मागता वडी तव कनिष्ठासी चाली घाडी मजा हे थडी नाते थडी निंदे रोकडी मी झाले. दुःख करू लागले त्या ठिकाणी अशा असणारे ती. आणि काय म्हणते त्या ठिकाणी माझं हे थडी ना ते थडी, दोन्हीकडे दुःख झालं. इकडं आड आणि तिकडे वीर झाली या ठिकाणी. मिळालेला प्रसादही गेला आणि ज्येष्ठ भाग मला प्राप्त व्हावा असं वाटलं, तोही मिळाला नाही. म्हणून दुःख करू लागली कैकई त्या ठिकाणी. सारखं दुःख करू लागले की मी काय करू आता, मला पुत्र संतती होईन का नाही या चिंतेमध्ये आहे. चला स्वर्गी जे मी सुरवरा वंदे ते मी मृत्यू लोकी निंदे भाग भाग माझे मंद पाशात मी झाले. प्रभू राम. चला अंध हातीचे रत्न पडे ते त्याची न सापडे काही काही त्याण्याची पाडे रडे पडे अति दुःखी. महाराज म्हणतात जसा एखादा आंधळा माणूस आहे आणि आंधळ्या माणसाला रत्न सापडलं, त्याला दिसत नव्हतं पण रत्न त्याला सापडलं, त्याला कळालं नाही त्याची किंमत किंवा त्याच्या हातातून रत्न खाली पडलं. आता आंधळ्यानं किती जरी रत्नाचा शोध केला तर ते रत्न सापडन का. मिळालं नव्हतं का, पण तो सापडलं पाहिजे. पण झालं कसं त्या ठिकाणी, आपलं एक मायमाऊली त्या ठिकाणी अशी असणारी रात्रीची वेळ होती दादा. आणि रात्रीच्या वेळ
असे खांब्यावर त्या ठिकाणी लाईट लावली होते आणि ती इकडं तिकडं बघू लागली. दुसरी मायमाऊली त्या ठिकाणी आली आणि तिला विचारू लागली, काकू काय करायला लागला तिथं लाईटाखाली? काकू काय करायला लागला तिथं लाईटाखाली? काकूचं लक्षच नव्हतं त्या ठिकाणी महाराज. तर काकूनं सांगितलं, अगं माझी सुई हरपली. काकू काय म्हणल्या, माझी सुई हरपली आणि मी इथं बघायला लागले. म्हणले, काकू तुमची सुई कुठं हरपली? म्हणले, घरात हरपली. मग घरात सुई हरपली तिथं बघावा का लाईटाखाली? रस्त्यातल्या लाईटाखाली किती दिवस सुई शोधल्यानंतर मिळन? तसं आपण किती दिवस पारमार्थ करायचा आता? होय दादा, कळालं ना आपल्याला? रामायण कळालं ना? अहो एकदा कीर्तन ऐकलं कीच आपलं उद्धार व्हायला पाहिजे. खूप काय कीर्तन ऐकायची गरज आहे का? पण आपलं तसं नाही. कीर्तन सुनो जहा किंवा फटकला नो घर मत लावनो. कीर्तन ऐकायचं तिथं सोडून द्यायचं त्या ठिकाणी. तसं करायचं नाही. रामायण ऐकल्यानंतर रामायण हे गळी उतरलं पाहिजे अंतकरणामध्ये. चला केस सुटले मोकळे गडगडा प्रथवी डोळे अश्रुधारा स्रवती डोळे आती तळमळे तळमळी. कैकईच्या अवस्थेचं वर्णन एकनाथ महाराज करतात. कैकईच्या हातातला जो पिंड असणारा घारीनं त्या ठिकाणी झडपिलेला आहे. कैकईला अतोनात असं अत्यंत असं दुःख त्या ठिकाणी झालेलं आहे. कैकई दुःख करायला लागलेले आहे. कैकईची अवस्था, मळके कपडे त्या ठिकाणी अंगावर होता. नवे नवे असं त्या ठिकाणी मोकळे केस सुटले असं वर्णन केलंय त्या ठिकाणी. रडू लागली, पडू लागली, गडबडा लोळू लागली की माझा प्रसाद या ठिकाणी गेलेला आहे. म्हणून आता कैकई 10 मिनिटं रडत राहणार आहे. तोपर्यंत आता कोणाला बाहेरून जाऊन यायचं असेल तर 10 मिनिटाची इंट्रोल होईल. परत या ठिकाणी एकदा कथेला सुरुवात होणार आहे. म्हणून या ठिकाणी पुढची कथा आता सुरू होणार आहे. एकच ओळी राहिली, महाराज घेतील. चला श्री भावार्थ रामायण एका जनार्दना शरण झाले यत्तवरी निरूपण पिंड प्राशन अवधारा. एकनाथ महाराज सद्गुरुनाथांना शरण जाऊन, भगवान प्रभू रामचंद्राला शरण जाऊन या भावार्थ रामायणातील बालकांड आणि बालकांडामधील दुसऱ्या अध्यायाला या ठिकाणी पूर्ण विराम द्या लागलेले आहेत. जाता जाता सांगतात या ठिकाणी की पुत्र कामेष्टी नावाचा यज्ञ परिपूर्ण झाला. अग्निनारायण प्रसन्न झाले आणि पायसाचा प्रसाद मिळाला. 3 भाग त्याचे केले आणि एक भाग जो असणारा कैकईला कनिष्ठ भाग मिळाल्यामुळे दुःख झालं. तो प्रसाद आणि त्या ठिकाणी घारीनं घेऊन गेले. इथपर्यंतची कथा ऐकलेली आहे. बाकीचा भाग कथेचा आता दुपारच्या सत्रानंतर. म्हणून एकदा आता कडकडीत गजर करा. 1 मिनिट जप होईल आणि 10 मिनिटं सुट्टी होईल. प्रभू राम. सर्वांनी जप म्हणा आणि पुन्हा 10 मिनिटाची सुट्टी होईल.